आपले मन खूप जास्त प्रभावी आहे. त्याचाच अंमल आपल्यावर खूप जास्त होतो. त्याच्यावर कोणतेही नियंत्रण नसले तरी ते आपल्या व्यक्तिमत्त्वावर, वागण्या बोलण्यावर नियंत्रण करते. त्यामुळेच कधी चांगल्या गोष्टीचा तर कधी उपद्रवाचा आपल्याला सामना करावा लागतो. एखाद्या गोष्टीबाबत निर्णय घेताना कधी मन वेगळे सांगते तर बुद्धी वेगळी सांगते. अशा वेळी कोणाचं ऐकायचं हा मोठा पेचच तयार होतो. एका क्षणी वाटतं बुद्धी योग्य मार्ग दाखवित आहे, तर एका क्षणी वाटतं मनाला चांगलं वाटतंय ते करावं. नेमकं कोणाचं बरोबर, कोणाप्रमाणे वागावं हेच आपल्याला उमगतच नाही. आपल्या मनाचा आपल्यावर इतका ताबा असतो की एखादी गोष्ट ठरवली तरी नाही करू शकत. जे मन बुद्धीला छळते, बुद्धीने केलेला निश्चय सिद्धीस जाऊ देत नाही आणि सात्विक धैर्याच्या हातावर हात मारून पळून जाते, अशा मनाला आवरणे हे कठीणच असते. अभ्यास असो, ज्ञानार्जन, शिक्षण अशा बुद्धीच्या प्रांतातील गोष्टींमध्ये देखील मन शिरकाव करतेच. मन स्थिर व शांत एकाग्र नसेल तर या गोष्टी होऊ शकत नाहीत. आयुष्यातील कितीतरी गोष्टींमध्ये बुद्धीचे वर्चस्व जाणवते, परंतु मनाचा कौल असल्याशिवाय बुद्धी क्षेत्रात यश मिळणे सोपे नाही. एखादा विद्यार्थी जे शिक्षण घेऊ इच्छितो ते त्यास घेऊ दिले जात नाही, तर त्याच्या भविष्याचा विचार करून अर्थार्जनाचा फायदा तोट्याचे गणित मांडून शिक्षण दिले जाते. इथे त्याची मनापासून आवड आहे की नाही हे न बघता, त्याचा विचार न करता बुद्धीच्या पातळीवर गणित मांडून करिअरचा निर्णय घेतला जातो. मग तो सफल होईलच असे नाही किंवा तेवढी गुणवत्तापूर्ण घडेल असेही नाही. कोणतेही काम मनाला आवडेल ते केले तर ते जास्त यशस्वी व सरस होते. आवडीच्या कामात आपले मन अधिक रमते, अधिक सृजनशीलतेने ते केले जाते. म्हणून करिअर निवडायच्या वेळी मनाचे प्राबल्य असेल तर यशाचा मार्ग सोपा व योग्य ठरत असतो. असे बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दैनंदिन जीवनात देखील मनाला भावणाऱ्या गोष्टीत आपणास जास्त वेळ देऊ वाटतो. बुद्धीच्या दृष्टीने आवश्यक गोष्टी करणे क्रमपात्र राहते, परंतु तिथेही मनास ओढून आणावीच लागते. शास्त्रज्ञांच्या पातळीवरील बुद्धीची कामे करताना मनाची भूमिका तितकीच महत्त्वपूर्ण ठरते. मनाची संपूर्ण एकाग्रता साचल्याशिवाय संशोधन करणे केवळ असंभव आहे. या ठिकाणी बुद्धीला मनाची जोड देणेच गरजेचे असते. मनाच्या एकाग्रतेतूनच अनेक मोठे शोध लागलेले आहेत. बुद्धीला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बुद्धीच्या प्रांतात घेतलेला एखादा निर्णय मनाविरुद्ध असेल तर आपल्याला त्रास होत राहतो. नाईलाजाने जबरदस्तीने ते काम करणे जिकरीचे होते. या ठिकाणी बुद्धीचा प्रभाव अल्प व मनाचा प्रभाव अधिक पाहायला मिळतो. एखादी गोष्ट घेत असताना, देत असताना, संपवत असताना बुद्धी व मन यात तारतम्य नसेल तर अडचणी निर्माण होतात. संवेदनशील व्यक्तीच्या बाबतीत मनाचा प्रभाव बुद्धीपेक्षा अधिक असतो. त्यावेळी काही वेळा नुकसान होऊ शकते, परंतु अधिक वेळ आनंदच मिळतो. दुसऱ्याच्या वेदनेने त्याचे मन जे असेल ते द्रवते. असंवेदनशील व्यक्तीमध्ये बुद्धीने वागण्याचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे ते निर्भय आनंदाला मुकतात. मन व बुद्धी यात समतोल, तारतम्य असेल व मनाला स्थिर, शांत, एकाग्र केले तर बुद्धीचे योग्य निर्णय अंमलात आणणे सोपे जाईल.
त्यासाठी ध्यान, एकाग्रता व त्याचे सातत्य हवे. मनात निष्काम निरपेक्ष वैराग्य भाव उत्पन्न व्हायला मदत होते किंवा झालं पाहिजे. चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या मनाला मात्र अंकुश लावून बुद्धीसोबत संतुलित करावे लागते. बुद्धी जर धैर्याला आश्रयस्थान झाली तर ती मनाला अनुभवाच्या वाटेने हळूहळू आत्मानुभवात कायमचे स्थिर करते. बुद्धीपेक्षा मनाचा प्रांत सुखकर वाटतो, आनंद देतो, परंतु त्यात विधायकता, अखंड शाश्वत टिकणारे उत्पन्न करणारी मनाची आवड असावी. बुद्धी व्यावहारिक संपन्नता आणते तर मन आत्मिक समृद्धता आणते. दोहोंना योग्य ठिकाणी योग्य पातळीवर वापरण्याचा विवेक धारण करावा लागेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.